हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं विनायस किचनमध्ये. आज अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा असा एक पदार्थ करते आहे मी, ते म्हणजे मंचाव सूप. थंडी पण आता वाढलेली आहे, त्यामुळे गरमागरम सूप हे जरा छान वाटतं संध्याकाळच्या वेळेत घेतल्याने. पण चालू करूयात मंचाव सूप. मी इथे पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकते. त्यामध्ये आपण आलं आणि लसूण किसलेलं आहे मी बारीक. सर्व भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत. कॅप्सिकम आहे, कोबी आहे, कांदा आहे, गाजर, बीन्स आहे. सर्व काही अगदी बारीक किसून घ्यायचे आपल्याला. मी इथे आता एक एक सगळ्या भाज्या टाकत आहे. नुसतं परतून घ्यायच्या आहेत आपल्याला भाज्या या सगळ्या. कोबी टाकलेला आहे, कॅप्सिकम टाकलेला आहे, बारीक चिरलेला कांदा घालते आता. 1-2 मिनटं आपल्याला सगळ्या या भाज्या फक्त परतून घ्यायच्या आहेत. इथे गाजर आणि बीन्स आहे. मी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे. आता भाज्या या परतल्या की आपण गरम पाणी घालून छान उकळून घेणार आहोत. मी ते आता गरम पाणी ॲड करते. किती क्वांटिटीमध्ये सूप तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा. पाण्याला आता उकळी येते आहे छान. आपण त्यामध्ये आता मसाले घालून घेऊ. मसाले म्हणजे सॉसेस घालायचे आहेत आपल्याला. मी इथे हॉट अँड स्वीट सॉस आहे तो घालते आहे, साधारण 1 चमचा. सोया सॉस आहे, साधारण 1 ते 2 चमचे. कांदापात आहे थोडी बारीक चिरलेली. चवीनुसार मीठ घालणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये केचपही घालू शकता. व्हिनेगर घालते आहे 1 चमचा. आता पाण्याला जरा उकळी येऊ द्यायची आहे. थोडा ब्लॅक पेपर घालणार आहे आपण क्रश करून. छान आता उकळी आलेली आहे. आपण आता त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं मी, त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून असा गोळ बनवून घेतला आहे. आता आपल्या सुपामध्ये 1 ते 2 चमचे हे घालून घेणार आहोत आपण. एक 2 ते 3 मिनटामध्ये आपलं सूप हे तयार होणार आहे. आपलं सूप तयार झालेलं आहे. मी आता हे बाउलमध्ये ट्रान्सफर करते. मस्त असं गरमागरम अगदी सोप्या पद्धतीने थंडीसाठी असा मस्त ऑप्शन आहे हा.
वरून थोडीशी कांदापात घालणार आहे, थोडंसं कोबी आणि आपले फ्राईड नूडल्स. मस्त आपलं मंचाव सूप हे तयार आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.